हो, आपल्याच परिचयातली कथा आहे. गजेंद्र नावाचा हत्ती त्रिकुट पर्वतावरती राहणारा. एके दिवशी तो सर्व कुटुंबाला घेऊन त्या सरोवरामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर तिथे जलक्रीडा झाली. जलक्रीडा झाली आणि सर्वजण बाहेर निघले. त्यावेळेस गजेंद्र निघणार, लगेच त्याचा पाय एका मगरीने पकडला. त्याने खूप सोडवायचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडून काही सुटत नव्हता. त्याने त्याच्या मुलांना आवाज दिला, अरे बाळांनो, इकडे या ना, एवढा माझा पाय सोडा, मग आपण घरी जाऊ. मग त्या मुलांनीही खूप सोडवायचा प्रयत्न केला, परंतु तोही त्यांच्याकडून काही सुटत नव्हता. मग ते म्हणाले, बाबा, आम्ही तुमच्या एकट्यासाठी काही इथं थांबणार नाही, आता आम्हीही जातो. तर तेही निघून जातात. त्याच्या बायका काही दिवस राहतात आणि त्या सुद्धा म्हणतात की अहो, आता आम्ही तुमच्या एकट्यामुळे काही इथं उपाशी तापाशी बसणार नाही, आता आम्ही सुद्धा जातो. त्या सुद्धा खूप सोडवायचा प्रयत्न करतात पाय, परंतु त्यांच्याकडूनही काही सुटत नव्हता. मग त्याही जातात आणि त्याला विचार येतो, अरे, एवढे माझं 70 वर्ष झालंय, हे सर्व मी कष्ट जे केले 70 वर्षापर्यंत, ते जर थोडं भगवंताचं दान पुण्य जर केलं असतं, भगवंताच्या मंदिरात जर पैसे दिले असते, तर तेवढंच माझ्या कामी आलं असतं. मग तुम्हीच विचार करा, आपल्याकडेही तसंच आहे महाराज. आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत आपल्याकडे कष्ट करण्याची शक्ती आहे, तोपर्यंतच आपल्याला सगळे आपलं आपलं म्हणतात. आणि जेव्हा आपल्याकडचा पैसा संपेल, जेव्हा आपल्यामधली कष्ट करण्याची शक्ती संपेल ना, तेव्हा आपल्याला कोणीही विचारत नाही. म्हणजे कोणी न घरात घेणे, कोणी न बोलणे, कोणी आपल्याला विचारत नाही महाराज. मग विचार येतो, मग आपण रडत बसतो आणि विचार येतो, अरे, आपण एवढं कष्ट केलं सगळ्यांसाठी, ते आपल्याला शेवटपर्यंत कामी आलं नाही. आणि हे जर कष्ट, जेवढे पैसे आपण लावले तेवढे भगवंताला जर लावले असते, तर तेवढं आपल्याला पुण्य भेटलं असतं. भगवंताच्या दर्शनाला जावं वाटतं, पायात ताकद राहिली नाही, मुखाने नामस्मरण करावं वाटतं, राम राम म्हणा वाटतं, तर तोंडात लांब येतं. अहो, टाळी वाजवा वाटती, तर हातात शक्ती नाही. जन्म तेरा बातो ही बीत गयो रे, तूने एक बहुना कृष्ण कहो. मग विचार येतो की ज्याच्यासाठी संपूर्ण आपण आयुष्य खर्ची घातलं, तेच आपल्याला शेवटपर्यंत कामी नाही आले महाराज. मग का म्हणून अहंकार करायचा? अहो, मायबापांना अहंकार करणं सोडून द्या, कारण याचा काहीही भरोसा नाही. भरोसा है इस जिंदगी